Only one thing required in life, that is Kaushik. पर 100 ग्रॅम 215 कॅलरी, 200 ग्रॅम आहे 430 कॅलरीचं खातं आहे, 40 ग्रॅम प्रोटीन. सांगू ना कोणाला मिळते. अग्निकर्म की यांनी जर आपण अशा स्नायूंना म्हणजे पायाला सहसा आपण तिथे हिट ह्याचं पद्धतीत आपण एक चटका देतो आणि त्या अग्निकर्म अंतर्गत त्या वेदना राहतात, त्याच्या वाटत असेल राहतात नाही राहतात पण राहतात, त्या अराउंड ती ट्रीटमेंट आहे. आणि आता आपल्याकडं अंगेश आहे आपल्या आयुर्वेदा फार्मसी आदिनाथ भैया. जेवणाच्या आधी 1 तास. तर इथं रसमा चूर्ण, त्रिफला चूर्ण, अशुळा, गुळवेल, त्रिभुक्त, कीर्ती, चंद्रपूर, सूक्ष्म त्रिफळा चूर्ण आहे, अश्वगंधा, आरोग्यवाहिनी असे हे ह्यांची इथे गडबड चालू आहे अशी. तर ही आपल्या आयुर्वेदा फार्मसी आणि त्यांचं काम चालू आहे. नेक्स्ट झाले तुमची मालिश झाली. कसं वाटलं मालिश करून? जबरदस्त RCC. मनाला समाधान वाटायला लागलं. हा म्हणजे तुम्ही सेवा केली. हे वैद्य नारायण हरी सगळी सेवा केली. सचिन काय चाललंय? ओके. कसं वाटतंय अखिल? व्यंकटेश दिस इज बँके. अभिषेक काय तुझा अनुभव? काय चलून आले मग दुखतात काय पाय? रामकृष्ण हरी. तर बघा हे आपलं आयुर्वेदिक तेल आहे. तर तुम्ही जेवढं मास्क तुमचे चालून असं टाकलेले असतात तर ते अशा सुट्ट्या होत्यात. छातीच्या बुद्धी चेक करते आणि तुम्हाला दुसरा काही जरी प्रॉब्लेम असेल तर तिथं डॉक्टर आहे. तर आता ह्यांना ॲलर्जीच्या संदर्भात आपण बघूया. तर आपण सर आता डॉक्टरशी कन्सल्ट करू कसं काय इथून आम्ही डाटा घेतोय ह्यांचा आणि इथं नाव लिहून घेतोय. सूरज कसं वाटतं एक्सपिरियन्स? मस्त. असं काहीतरी केलं वाटतं सेवाभावी असं केलं गेलं देवाच्या नावाने पण आणि आपला धर्म म्हणून पण आम्ही केलं गेलं काम चालू. ही मॉडर्न फार्मसी म्हणजे सांभाळतोय सगळ्यांना गोळ्या पॅरासिटामॉल महिलांना बिलांना कुठल्याही म्हणजे पिरियडचे वगैरे काही त्रास असतो तर सगळ्यावर. महिला वारकऱ्यांसाठी आमच्याकडे मॅडम आहेत, तर मॅडम त्यांची सेवा करतात. वाटतंय बरं काका? वाटतंय बरोबर? मस्त प्रसन्न वाटतं. सगळा कार्यक्रम योग्यरित्या हँडल करण्यासाठी जे आपले पोलीस कर्मी त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला एक सौभाग्य लागतं. BP चेक करतात महाराष्ट्र पोलीस सदाध्यक्ष. पाहिजे फोटो ब्लड घ्यायचे का तुम्हाला? आयुर्वेदिक तेल आहे आपल्याकडं पायासाठी. हा वेदना जे मांस असं ताठरले काल मसल जे असे ताठरले असतात ते रिलॅक्स होतात. तुम्हाला फरक जाणवेल बघा. ह्या तुमची करायची का? त्यांची तयारी अरे सेवा करून बी घेता आणि पाहिजे म्हणतात नुसती करणारे करून घेतात.
एनर्जी येईल आता एनर्जी. असतील ना तर तुम्ही कॉलेजला येऊ शकता बरं. स्नेहन स्वेदन आमच्या आपलं कॉलेजला. प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज आणि मेडिकल रिसर्च पाथरी रोडला आहे. हा का? हा का? लक्ष्मी शेजारी स्नेहन स्वेदन असं भरपूर काही आहे. आणि एकदम काहीच नाही. नॉमिनलला हे लर्निंग पाथरी रोड आपला आहे ना, त्या रोडचं प्रफुल्ल पाटील कॉलेज आहे ना, तुमचं पंचकर्मा ट्रीटमेंट एकदम माफक दरात होऊन जाईल. 100 रुपयात फक्त तेलाच्या. हे तर लक्ष्मी नगरी तिथे शेजारचे आणि येऊन येत जा आणि रेफर करत जा. नवीन कॉलेज आहे. प्रफुल्ल पाटील पाथरी रोड. हे माऊली आहेत, यांची टाच दुखते आहे. तर त्यांच्या टाच दुखीसाठी आपण अग्निकर्म करतो आहोत. काचेच्या खालच्या भागांमध्ये आपण सुवर्ण शलाकेने दहन करतो आहोत आणि त्यांच्या पॉईंटनुसार अग्निकर्म केल्यानंतर त्यांना किती बरं वाटेल ते आपण बघू आपण. म्हणजे वेदनानाशक असं कमी होतील आणि यांच्या टाचेची वेदना ज्या आहेत त्या कमी होतील. ठीक. त्यांचं बघा माऊली पाय खाली टेकवा आणि बघा किती बरं वाटेल. लक्ष बरं वाटेल, दुखणं कमी झालेलं आहे. ही आपली आयुर्वेदिक पेन किलर आहे. तर ही अशा प्रकारे एक आयुर्वेदिक पेन किलर असल्याकडे एक अग्निकर्म म्हणून एक कर्म आहे. त्याच्यामध्ये आपण सरांनी ज्या प्रकारे माहिती दिली त्यानुसार त्या स्टेप्स फॉलो करतो आणि पेन राहतं. बंडू मामा काय म्हणता? बंडू मामा, आमचे बंडू मामा आले बाबा. बंडू मामा आले. आमच्या कॉलेजचे बंडू मामा आहेत, आम्हाला पाणी बिणी सोडतात. नाही हाय मला बंडू मामा. चला झालं दर्शन. इथंच आहे का दुसरीकडे आहे? कधीपासून होतं इथं आपलं आयुर्वेदिक कॅम्प आहे. तुमचं गुडघे बघतो या गुडघ्या असेल अजून काय असेल तर लोकल सगळी मालिश करून भेटते. या बॅक बॅक आता करंट पेशंट स्टेटस म्हणलं तर सचिन ते पेशंट कशाचं काय चाललंय? पेशंट सर ट्रीट करतात. सिव्हिअर केस असल्यामुळे आपण हँडल करू शकतो. आता ही एक सिव्हिअर केस आहे. आता आम्ही ॲज अ फर्स्ट इयर बिनस आम्हाला एवढा काय प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स काही नाही. आणि मेजर जे वरचेवर होऊ शकतं बीपी वगैरे चेक करणं आणि सरांकडे पाठवून दिलं. तर एक सिव्हिअर केस आहे पॅरालिसिसची, तर सर त्याला ट्रीट करतात. आणि आयुर्वेद ह्या गोष्टीला पण हँडल करू शकतो. काय कोणत्या 2 टॅब्लेट दिलं जातं आपल्याला? आता गंधक रसायन आणि अश्वगंधा चूर्ण दिले. गंधक रसायन अश्वगंधा चूर्ण जे पेशंटला रिक्वायरमेंट होते त्याचं सामान आमच्या कामगिरीवर आमच्या मुलं फार छान काम करतात. BAMSचे फार enthusiastic आहेत. म्हणजे त्यांच्यापासून शिक्षक सुद्धा आणि सेवाभाव बघा आमची संपूर्ण वारकऱ्यांच्या पायाची सेवा कशी एकदम बिनधास्त निरागस. आणि दॅट इज द रिअल खूप चांगलं वाटतं वारकरी सेवा करायला. आणि डॉक्टरकीमध्ये काय मेन बेसिक सेवा. सहा त्रिफळा गुळ आणि पुषण कवटी तर मी गंधक रसायन म्हणतो.
तसंच जेवणाची 1 तास आधी जेवणामध्ये 10 ते 12 अँगल बदल तू घेतो पलीकडे पण आपल्याला बाकीचे पेशंट चक्क बसले की मागं पाहिजे तर आमची मेणबत्ती तर आमचं पेशंट ताकद आहे आमच्या पेशंट कशी पण हँडल झाली कर्म झालं मसाज करतो मसाज कशी करायचं सांगा कुठले डॉक्टर प्रफुल्ल पाटील वाटेल रोडला हॉस्पिटल तिथे आम्ही फर्स्ट इयर घेऊन एक सेवा पण आणि आमचा धर्म डॉक्टर तर फायनली आत्ता मी काय काय केलं फार्मसी झाली परत अग्निकर्म केलं आता 5 ते 6 पेशंटची पायाची मालिशचं पण काम केलं तर चला आपले सौरभ सर आधी 15 दिवस ते असे गाईड करत असतात तर त्यांना आज श्री क्षेत्र तिधार येथे गजानन महाराजांची पालखी सोहळा पंढरपूरला जात असतो. त्यानिमित्तानं डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेद महाविद्यालयामधनं एक वैद्यकीय सेवा म्हणून एक कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामध्ये रुग्णांना तिथे बघितलं आपण स्नेहस्वेदन म्हणजे पायी चालून खूप पाय दुखतात त्यासाठी वातनाशक तेलानं मसाज आणि गरम पाण्यानं शेकणे स्वेदन ह्या क्रिया केल्या जातात. तर ज्यांना काही आजार आहेत त्यासाठी त्यांना औषधोपचार टॅबलेट आयुर्वेदिक आणि मॉडर्न दोन्ही प्रकारचे दोन्ही औषधं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर हे आमचे सगळे BMS प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. हा आदित्य असेल आदित्यची टीम असेल बाकी सगळे जे काही मुलं आहेत हे सगळे BMS फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत ते खूप चांगल्या प्रतीने निस्वार्थ भावनेने वारकऱ्यांची सेवा करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची देखील क्लिनिकल प्रॅक्टिस होत आहे आणि त्यातनं ते भविष्यात खूप छान डॉक्टर होतील आणि त्यांच्या हातून ईश्वर असंच नेहमी सत्कार्य करत राहावं. आणि हे सगळ्याचं प्लॅनिंग मागं आमचे सर सांगितलं थँक्यू की आम्हाला संधी तुमच्यामुळे मिळाली. बाकी सगळं छान चालू आहे. तर सरांनी मला आता निष्काम कर्माची थोडीशी व्याख्या समजून सांगितल्या नाही की तर हा अशा रित्या कॅम्प चालू आहे. जवळपास 8 वाजत आहे. आम्ही थोडीशी विश्रांती म्हणून कॅम्पपासून थोडंसं लांब थोडंसं बाहेर चाललो. काय म्हणतो बोल लाईट आहे तर बोल. भूक लागली आता भूकाचा प्रॉब्लेम असा आहे मी तर दुपारी 12 वाजता आपल्या कॅनरेट एपिसोड वगैरे दही भात खाल्लेला आहे आणि इतकी भूक लागली मी तर काय खायलाच आणलं नाही. मी ओट्स रोज खातो तर ओट्स पण नाही. तर कॅम्प चालू आहे आता पोटाचा पण कॅम्प चालू चांगला उपवास झाला पण बघू तरी आम्ही ट्राय करतो जर पनीर भेटलं तर कोरडं पनीर खाऊ शकतो. इन द कॅलरी आणि प्रोटीन घ्या समजून ज्याला कोरडं असेल त्याला कोरडं असेल चालतं बघू येतो खरं अशी जत्रा का जत्रेत आल्यावर वाटतंय घरी गावाकडे 100 रुपयाला ढोल 100 रुपयाला बॅट बॉल 30 रुपयाला सगळे खेळ पुढे नाही असेल तर जत्रेला या. महागाच्या काळात स्वस्ताची कमाल महागाच्या काळात स्वस्त. आता आम्ही फिरतो आणि फिरल्यानंतर बघतो काय भेटतो. फिरत आम्ही भरपूर लांब आलेलो आहे. माहीत नाही काय करतोय पण काहीतरी करतोय. पाटील आता खरेदी येऊन पाटला पण माझ्यात वादविवाद झाला म्हणजे नाही झाला काय चाललंय. पाटलाचं म्हणणं आहे की जास्त असावं माझं म्हणतं आहे की एकच असावं पण चांगलं असावं. नाही चुकीचं आहे
घ्या समजून आम्ही कशाबद्दल बोलतोय. ओ काय पण दाखवतो मला. चला दिस इज अ त्रिधारा. काही दिसत असेल तुम्हाला तर जरा फिरतोच आहे आम्ही, असं काहीच नाही. तर बघू आता. खायला तर अजून काही भेटलं नाही मला. आम्ही 2-3 दुकान पण बघितले पण तर हाय कॅम्पमध्ये आता आम्ही माघारी आलेलो आहे. सगळ्यांचं काम चाललंय, फोटो सेशन चाललंय. ओरा बघितला ओरा. अरे कंटाळा आलाय, आता भूक पण लागली. आता भूकचा प्रॉब्लेम वेगळाच आहे आमचा. पण त्यासाठी आधी आम्ही काय केलं तर महेश सर मागणे येत होते माकड. तर महेश सर मागणे येत होते तर आम्ही त्यांना पनीर आणायला लावलेलं. आपलं असंच पनीर. तर आता कच्चं पनीर मी खाणार आहे. त्यांचं काय नाही, हे पाटील आहेत. तर असं चाललंय मस्त. तर आता बघतो खायचं पियचं नियोजन पुढचं दाखवतो. डेफिशियंट असेल तिथं पण पनीर. कॅलरी डेफिशियंटच. बरं चला ओव्हरऑल मस्त आत्तापर्यंत मस्त चाललंय. बाकी ओव्हरऑल तुम्हाला अपडेट देतो. जवळपास 8 वाजून गेलेले आहेत आणि बघू आता काय बरं. Only one thing required in life, that is Kaushik. पर 100 ग्रॅम 215 कॅलरी. 200 ग्रॅम आहे 430 कॅलरीचं खातं आहे. 40 ग्रॅम प्रोटीन. सांगू ना कोणाला. कुछ चीज़ें बिना बताए हुए अच्छी. कैलोरी डिफिशिएंट पे जाने वाला है ये मोटा पनीर खा रहा. होटल में पूरा होना चाहिए ना. तो खाना कैसा पनीर खाई कर जा रहा थी. सीखो कुछ सीखो. ये हमारी मेरे को बोल. ईश्वर मला सांगायचे तुम्हाला मी आता असा दिसतोय त्याला शेअर करतो. असं दिसतोय आता 6 महिन्यात मी थोडा भरपूर वेगळा दिसत असेल कारण कुछ काम चल रहा है. त्याच्याच अंडर हे आहे. काम कर रहा हो अपनी. मैं काम कर रहा हूँ. बाकी मिलते हैं. चला भाऊ काय चाललंय. सौरभ सरांचं तर फोनवर बोलणं चाललंय. चालू ना. ये भाई लोंडिया भाव करता एम्बुलेंस के कॉर्नर में क्या कर रहा है. गले में स्टेटोस्कोप डाल के गालियां देता है. लोंडिया बाज कहा का दे देता पुढे. हमारे पास एक स्लोगन है. वो स्लोगन आदि बोलेगा. 10 रुपए की पेप्सी. 10 रुपए की पेप्सी. इसके आगे कम कॉपीराइट आ जाएगा. कॉपीराइट वरना नहीं जानेंगे. क्या फन है. वेरी सेक्सी. सिंपल पनीर है कुछ नहीं अंदर. क्या बोलता अपन. वो जिम में लाया था क्या. और एक है पैकेट. नहीं उसके पास लाया ऊपर सर को बोला था लाने के लिए. वो टेंशन में वो पूछ रहा है किसको सब्जी को बनानी है. अरे व्यंक्या. हा व्यंक्या दर्शन घेऊन आला का. नाही अजून. अजून व्यंक्याला तिचं आणि ह्यांचं दर्शन झालेलं नाही. शुक्र आहे बाबा. प्रसाद घ्यायला घेऊन आम्ही देवाचं दर्शन घ्यायला चाललोय. प्रसादला घेऊन देवाचं दर्शन घ्यायला चाललोय. आज चालू सांगताय. माझा पहिल्याच माऊली होती ती. त्यांची मी मालिश केली. त्यांची मालिश केली. त्यांनी असे डोळे झाकले होते. मालिश झाली. त्यांनी माझे पाय धरले. मी म्हणलं पाय धरू नका. म्हणलं हे आमचं काम आहे. ते पाहून एवढं असं भारी झालं. काय सांग. ही पालखी आहे. दर्शन वगैरे पटकन काढा. हो हो. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं आज. म्हणजे आज वेगवेगळे भरपूर असे अनुभव आले. म्हणजे असं तर झालं माहिती का. आज असा अनुभव आलाय जे आयुष्यात कधी आला. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला सांगू का
फर्स्ट टाइम कम्प्लीट डॉक्टर फील जे म्हणजे पर्सन टू पर्सन मी असं सर म्हणत होते, सर डॉक्टर साहेब असं होते अरे ते सरची एक फिलिंग वेगळी होती. पण इथं जे फील होतंय ना ती वेगळे वेगळे आणि किती तुम्हाला काय वाटत असेल तर ती इमॅजिन करून काय होणार नाही. रिअल फील इज रिअल फील. आम्ही फार्मसीवर पण बसलो, परत आपली गाडी आता आम्ही चाललोय. हे चला अभि. तर फायनली आता ओव्हरऑल आमचं इन शॉर्ट सगळा डे स्पेंड झालेला आहे. आता जी करायची होती ती आम्ही केलेलं आहे. असं फिरका तर काय म्हणजे मग आता आजचा दिवस ओव्हरऑल काय भेटले आपल्याला पुढे सर बोलत होते रे. म्हणजे आजचा दिवस असा होता पूर्ण सॅटिस्फाय. असं वाटलं नाही की आमचं अंग दुखायले, दुसऱ्याचं अंग दाखवून आम्हाला मी तर एकाचे पाय चोळले आणि ते असं तुझे ते पाय पडले असं माझ्या हातात रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि म्हणजे आध्यात्मिक लोक होती सगळी. आणि म्हणजे ते कालच डॉक्टरने झाला तिथलं तर वैद्य नारायण हरी. आणि कुठेतरी ती फिलिंग अल्टिमेट ब्लिस असं वाटलं पहिल्यांदा. असं ती व्हाईट कोट आणि आता आम्ही गर्दीतनं बाहेर चालत गेलतो ना, अशी लोक बघत होती ओव्हर ऑफ व्हाईट कोट स्टेटो असं जाणवतं. सुरेश तुला काय कसं वाटलं? एकदम भारी वाटलं आजचा कॅम्प. सगळं भारी एक्सपिरियन्स. नाही खरंच म्हणजे आज म्हणजे आता आमचं फर्स्ट इयर त्यात आमचं फर्स्ट सेम आता फर्स्ट कॅम्प आता पहिला कॅम्प पहिला कॅम्प म्हणजे बेटरमेंटच होत गेली आणि अल्टिमेट एक्सपिरियन्स भेटला की फर्स्ट टाइम आम्ही प्रॅक्टिकली काहीतरी अप्लाय केलं. छान वाटलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी